संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पाचोडमध्ये गलाटी नदी वाहू लागलेली आहे। नदीवर असलेले बंधारे आता तुडुंब भरलेले आहेत। गेल्या 2 दिवसांपासून जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस बरसतोय। यामध्ये सर्वाधिक पाऊस हा छत्रपती संभाजीनगर तालुका आणि पैठण तालुक्यामध्ये झालेला आहे। 2 दिवसांपासून पाऊस सुरू असल्यामुळे शिवारामध्ये आता पाणी उपलब्ध झालंय। दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी डॉक्टर माधव सावरगावे यांनी। पाहूया। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे। गेल्या 2 दिवसांपासून पाऊस पडत असल्यामुळे जिल्ह्यातल्या काही भागामध्ये नदी नाल्यांना पूर आल्यासारखी स्थिती आहे। सोबतच विहिरी तलाव यालाही पाणी आलेलं आहे आणि त्यामुळे दुष्काळात होरपळत असल्या मराठवाड्यातल्या या संभाजीनगर जिल्ह्यातील जनतेला पावसानं मोठा दिलासा दिलेला आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण तालुक्यातल्या पाचोड जवळची ही गल्लाटी नदी आहे। या नदीला कालपासून अशी पाणी वाहायला सुरू झालेलं आहे। सोबतच या नदीवर असलेले वरच्या बाजूला आणि पुढच्या बाजूला बंधारे ते तुडुंब भरलेले आहेत आणि ते तुडुंब भरल्यानंतर असं पाणी आता खळखळ वाहू लागलेलं आहे। या पाण्याचा आवाज तुम्ही साम टीव्हीवर पाहू शकता की या पावसाळ्यातलं हे पहिलं पाणी आहे। ही आनंद वार्ता महाराष्ट्रासाठी, मराठवाड्यासाठी आणि विशेषतः मराठवाड्यातील दुष्काळी भागासाठी अत्यंत मोलाची आहे। मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, गलाटी नदी, पाचोड। तर आपण हे दृश्य पाहतोय, नदीवर असलेले बंधारे तुडुंब भरलेले आहेत। पाचोडमध्ये गलाटी नदी दुथडी भरून वाहू लागलेली आहे आणि त्यामुळे नदीवरचे बंधारे तुडुंब भरलेले पाहायला मिळतात। छत्रपती संभाजीनगरातली ही दृश्य आपण पाहतोय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। कसनेर इथल्या धारेश्वर मंदिर देवस्थान जवळील धबधबा पहिल्याच पावसामध्ये ओसंडून वाहायला लागलाय। धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे। तर आपण हे दृश्य पाहतोय, धारेश्वर मंदिराजवळ धबधबा आहे आणि तो पहिल्याच पावसात आता ओसंडून वाहायला सुरुवात झालेली आहे। हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी इथे गर्दी केलेली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे। कसनेर येथील धारेश्वर मंदिराजवळचा धबधबा त्यामुळे प्रवाहित झालाय। तरीही आपण एक्सक्लुसिव्ह दृश्य पाहतोय धबधब्याची साम टीव्हीवर। धारेश्वर मंदिर देवस्थान जवळचा धबधबा पहिल्याच पावसामध्ये प्रवाहित झालेला आहे आणि त्यामुळे साहजिकच तो पाहण्यासाठी पर्यटक सुद्धा या ठिकाणी पोहोचायला सुरुवात झाली आहे।